आता मी मॉर्निंगला व्हिडिओ टाकलेला, तुम्हाला कधी भेटते मला माहीत नाही. आफ्टरनून असेल तर आफ्टरनून, गुड आफ्टरनून, आणि इव्हिनिंग असेल तर गुड इव्हिनिंग सगळ्यांना. मला नाही माहीत तुमच्याकडे कधी हा व्हिडिओ पोहोचेल. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप छानसा हॅपीवाला चेंज करायचा असेल तर तुम्ही अगोदर तुमचा माइंडसेट चेंज करा. हो, मी ज्ञान देते, पण मी पण अगोदर असेच होते. रडके, स्ट्रेसफुल, एन्झायटी, डिप्रेशन आता सर्वांना कट केलं आहे. कारण की स्वतःचा माइंडसेट चेंज केला आहे मेडिटेशननी आणि रामनाम जपाने. मी करते. मला रामनाम जप केल्यानेच मी स्ट्रेस आणि एन्झायटीमधून बाहेर पडले. तर तुमचा अलग अलग असू शकतो मार्ग, जर तुम्ही एन्झायटी डिप्रेशन निघायचं असेल. आणि सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही तुमची हॉबीज जपा. हॉबी जपल्याने तुम्ही हॅपी राहाल. ज्यामुळे तुम्हाला खुशी वाटते ते तुम्ही आपल्या आयुष्यात करा. तुमच्यासोबत 4 लोकं खुश राहतील. तर हॅपी आणि तुम्ही तुमचा माइंडसेट चेंज करा. आणि आज काय सांगायचं, आज काही जॉब वगैरे नाही आहे माझं सांगायला. हां, तर एक गोष्ट आहे. तर व्हॉट्सअपला अगोदर काय असायचं की आपण सर्वांना मेसेज पाठवायचे, अरे दिवाळी आहे, पोळा आहे, 15 ऑगस्ट आहे, तर सर्वांना आपण विश करत होतो, 1 बाय 1 सगळ्यांना पाठवत होतो आणि हॅपी होतो. तरी मला पण आलं यार, मला विश केलं आहे. आपल्या रिलेटिव्हनी, आपल्या फ्रेंड्सनी, आपल्या बायको, नवरा बायको तर कधीच एकमेकाला विश करत नाही पहिली गोष्ट. तर बाकी सगळेजण करतात. तर आता काय झालं, स्टेटस ठेवायचं. स्टेटस ठेवलं ना, जो स्टेटस पाहील त्यालाच विश जाईल, त्याला शुभेच्छा जातील. जो स्टेटस पाहणार नाही त्याला शुभेच्छा भेटणार नाही. तर तुम्ही आमचं स्टेटस चेक करा. तर ही गोष्ट आहे, चेंज झाला आहे. तर हा चेंज आय डोंट नो चांगला आहे की नाही, मला नाही माहीत, पण ठीक आहे. तुम्हाला गरज आहे विश घ्यायची, शुभेच्छा तुम्हाला भेटाव्यात, तर तुम्ही आमचं स्टेटस चेक करा. सो बाय एव्हरीवन, हॅपी राहा, खुश राहा आणि चेंज करा. अगोदर माइंडसेट चेंज करा. तुमची लाईफ बघा किती खुश राहील. असं नाही की प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम सगळ्याच्याच आयुष्यात असतात, पण विसरून जायचं. कसं आहे ना, व्हॉट्सअपचा लास्ट सीन माहिती आहे का तुम्हाला? आपण लास्ट सीन बघतोय, तर कधीतरी आपल्या आयुष्यात पण तो सीन येईल की आपला लास्ट सीन राहील, शेवटचा. त्यानंतर आपलं स्टेटस कधी दिसणार नाही, त्यानंतर आपण सुद्धा लोकांना कधीच दिसणार नाही. म्हणून जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्ही हॅपी राहा, तुमच्या आजूबाजूला हॅपी वातावरण क्रिएट करा. बाय एव्हरीवन, बाय बाय. आणि मला फॉलो करा. बाय.